तुम्हालाही घरातल्या, शेजारच्या किंवा नातेवाईक किंवा कामाच्या ठिकाणच्या लोकांचा त्रास होतो का? तुम्हीही कितीही मनापासून चांगले आणि जास्त काम करूनही तुम्हाला टोमणे मारणे, सतत अपमान करणे किंवा कमी लेखलं जातंय का? तुम्हालाही अशा लोकांपासून दूर जावं किंवा त्यांच्याजवळ जाऊच नये असं वाटतंय का? तुम्हालाही या त्रासातून मुक्त होऊन आनंदी व सुखी जीवन जगायचं आहे, पण ते कसं जगावं ते कळत नाहीये, तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, मी तेजस्विनी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप जास्त उपयुक्त पण करायला अतिशय सोपे असे उपाय सांगणार आहे. तर टिप नंबर 1, सेट बाउंड्रीज म्हणजे मर्यादा निश्चित करा. तर आता हे केल्याने काय होईल? जेव्हा एखादी घरातली किंवा कामाच्या ठिकाणची व्यक्ती आहे, त्या व्यक्तीपासून आपण दूरही जाऊ शकत नाही आणि जवळ गेलं तर त्रास होतो. तर अशा वेळेस त्या व्यक्तीशी जितकं गरजेचं आहे तितकाच संवाद साधायचा, म्हणजे बोलायचं. अति बोलत बसायचं नाही. हे केल्याने आपला त्रास कमी होण्यास भरपूर मदत होते. टिप नंबर 2, संवाद साधा म्हणजे कम्युनिकेशन. कधीकधी समोरच्या व्यक्तीला जाणीवच नसते की त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे आपल्याला त्रास होत आहे. ते मस्तपैकी आनंदात जगतात, पण आपण मात्र आतल्या चिडचिड करत बसतो, स्वतःला मनस्ताप करून घेतो. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला सांगा की त्यांच्या कुठल्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास होत आहे. हे केल्याने समोरची व्यक्ती त्यांच्या वागण्यामध्ये सुधारणा करेल आणि त्यामुळे आपला त्रास बऱ्यापैकी कमी होऊ शकतो. टिप नंबर 3, तज्ज्ञांची मदत घ्या. जर तुमचा अतिप्रमाणात मानसिक छळ केला जात असेल किंवा शारीरिक छळ केला जात असेल किंवा आर्थिक छळ केला जात असेल, तर शांत बसू नका किंवा टाळूही नका. लगेचच आपल्या आईवडिलांना सांगा. तज्ज्ञांकडे जा, ते तुमची मदत करतील. शांत बसल्यामुळे समोरच्या व्यक्तीची हिंमत वाढते आणि ती व्यक्ती तुमचा वारंवार छळ करू शकते. तज्ज्ञांकडे जा आणि लवकरात लवकर प्रॉब्लेम सॉल्व करा. टिप नंबर 4, अपेक्षा कमी करा. जेव्हा आपण जवळच्या व्यक्तींकडून खूप अपेक्षा ठेवतो, तेव्हाच आपल्याला जास्त त्रास होतो. समोरची व्यक्ती बदलेल ही अपेक्षा सोडून द्या. त्याउलट स्वतःमध्ये बदल करा. स्वतःच्या आरोग्याकडे, प्रगतीकडे, आनंदाकडे लक्ष द्या. टिप नंबर 5, स्वतःची काळजी घ्या म्हणजेच सेल्फ केअर. असे कुठले वेगवेगळे मार्ग आहेत की त्यांचा वापर करून आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो किंवा स्वतःला आनंदी ठेवू शकतो? तर पहिला मार्ग आहे आपल्या आवडीच्या गोष्टी करणे किंवा छंद जोपासणे. उदाहरणार्थ, गाणे ऐकणे, चांगला कंटेंट बघणे, फिरायला जाणे, झाडांना पाणी घालणे, आवडीचे पदार्थ बनवणे किंवा खाणे. असे अनेक वेगवेगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला आवडतात ते करणे. असे केल्याने आपल्या डोक्यात असलेले वाईट गोष्टी किंवा विचार निघून जातात आणि चांगले विचार व भावना मनामध्ये तयार होतात. त्यामुळे तुम्हाला आनंद होतो. तर आता बघूया दुसरा मार्ग. तर दुसरा मार्ग आहे उत्तम आहार घ्या, भरपूर भाज्या व फळे खा, भरपूर पाणी प्या. हे केल्याने शरीरामध्ये शक्ती येते आणि उत्साह वाढतो.
व्यायाम करा, चालायला जा, योगा करा. याने शरीर मजबूत होते. तसेच प्राणायाम किंवा ध्यान करा. याने आपला मानसिक तणाव कमी होऊन मनाला शक्ती मिळते व त्यामुळे आपल्याला होणारा जो त्रास आहे त्याचा आपल्या मनावर व शरीरावर परिणाम होत नाही. टिप नंबर 6, सकारात्मक विचार करा, म्हणजेच पॉझिटिव्ह थिंकिंग. आता तुम्ही म्हणाल की हे केल्याने काय होईल? तर जेव्हा आपण सकारात्मक विचार करायला लागतो तर हळूहळू नकारात्मक विचार निघून जातात आणि आपलं मन हे सकारात्मक विचारांनी भरून जातं. त्यामुळे आपल्या शरीरातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडते आणि जर आपण स्ट्रेसमध्ये, डिप्रेशनमध्ये असाल तर आपण बरे होऊ लागतो. आपल्या शरीरामध्ये व शरीराच्या बाहेर म्हणजेच आपल्या ओरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वाहू लागते. त्यामुळेच साहजिकच आपल्यावरती कुठल्याही त्रासाचा परिणाम होत नाही. टिप नंबर 7, कृतज्ञता करणे, म्हणजेच ग्रॅटिट्यूड. तर कसं आहे की ज्या गोष्टी आपल्याकडे नाही किंवा ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो तर आपला सगळा फोकस तिकडे असतो. या उलट ज्या गोष्टी आपल्याकडे आहे किंवा ज्या गोष्टी आपण करायला हव्यात किंवा करू शकतो तर आपण तिकडे दुर्लक्ष करतो. तर ग्रॅटिट्यूड म्हणजे जे काही आपल्याकडे आहे त्यासाठी देवाचे व निसर्गाचे आभार मानणे, त्याला थँक्यू म्हणणे. असे केल्याने त्या गोष्टी आपल्याला अजून जास्त मिळू लागतात. तर ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे जर त्यासाठी आपण आभार मानले तर त्याही मिळू लागतात. टिप नंबर 8, अध्यात्माकडे वळा. रोज सकाळी सूर्यदेवाला पाणी घालणे व माता तुलसीला पाणी घालणे, त्यांची पूजा करणे किंवा देवाची पूजा करा, देवाचं नामस्मरण करा, मंत्र जाप करा, देवाचं स्तोत्र ऐका. हे केल्याने फक्त तुम्हाला आनंदच होणार नाही तर देवाचे आशीर्वाद सुद्धा मिळतील व हळूहळू जीवनात त्रास कमी होईल. आपलं जीवन अनमोल आहे. जीवनातला प्रत्येक क्षण खास आहे. आत्तापर्यंत आपल्यासारखं न कोणी जन्माला आलं नाही यापुढे येणार. त्यामुळे आपली किंमत कशातही होऊच शकत नाही. आपल्या प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण आहेत, ते ओळखा. त्यामुळे हसत राहा, आनंदी राहा, स्वतःला त्रास करून घेऊ नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या विषयावरती तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद.